का काय नशीब आहे आपलं. 2 किलोमीटर लांब गेलो आपण गावाच्या. रेंज काय गावना. सरपंच तुला सांगतो ही रेंज अशी गायब होती जसं लग्नानंतर आपला एखादा मित्र लग्नातून गायब होतो. डिजिटल इंडिया यो काय डिजिटल इंडिया अपना. अरे विश्व को हम डिजिटल कर देंगे. मरदा मावशी काय काय चहा झाला का नाही? अरे बापूजी. अरे गावंडळानो झालं काय गाव इंडून? आणि ए विरू तुझा बा मारदा 2दा हेलपाटा मारून गेला. त्याला फोन लागत नव्हता. जा पहिला जाऊन बघून यायचं जा. बघतो काय काम आहे त्या म्हातारला. बापू पाणी दे बरं आधी. काय रे काय झालं? आणि तुमच्या दोघांची चेहरा अशी का झाल्यात? वाघ बघितल्या का? त्या सरपंचाचं तोंड बघून पण माझ्या काळजाचं पाणी झालंय. सरपंच काय विषय? अरे सरपंचानं तुडवला शाळेत एकटाला. लय हाणला. आयला कोण काशी गेली? आणि त्या पोराचा मुर्दा पाडायचा बाकी होता. मर्दा त्या पोराला कुत्र्यागत हाणले सरपंचानी. का बापू तुला सांगतो एक दिवस असा येणार तो कालिया नाग आपल्या दोघांना डसणार. लिहून ठेव. नाग डसू दे नाहीतर मुंगूस चावू दे. आज संध्याकाळी तर दुधाची डेअरीवर जायचं. बोललायस काय? तुम्हाला यायचं की नाही? सरपंच ती डेअरी नाही यमाचा दरबार आहे. तिथं सरपंच असतंय. त्यानं तुला तिथं बघितला का नाही? तुझ्या कॅन सोबत तुझा कणा पण मोडेल का? कशाला उगीच आगीत हात घालवायस मर्दा? नाही बापू त्याला डेअरीवर दूध नाही मलाही बघायची असती. तुला सांगतो सरपंच तिच्या नादाला लागलास ना येडागत करू न ग. मार खाशील फुकट मरशील. गाजा ज्याच्या नशिबात राजयोग असते ना त्याला संकटात सुद्धा संधी दिसते. सरपंच डेअरीवर जाणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखं आहे. तिथे गेल्यानंतर तुझं पाणी काढणं म्हणजे झालं. दान पावलं मालक दान पावलं. नंदी सांगतो या वाड्यावरती लक्ष्मी पाणी भरत या आणि आकाशामध्ये काळं ढग फिरत या. दान पावलं मालक दान पावलं. नमस्कार नंदी महाराज. बरेच दिवसांनी आलात. बर या वर्षीची जत्रा कशी जाईल तेवढं सांगा बरं. वेळ येईल तसा खेळ होईल. जे पेरलंय तेच उगवल मालक. सकू हे नंदी महाराज आहेत. जुनी जाणती माणसं आहेत. आजवर यांच्या नंदीने जे काही सांगितले ते कधीही खोटं ठरलेलं नाही. त्यांचा आशीर्वाद घे. येतो नंदी महाराज. ए घरात कोण आहे का? नंदी महाराज आले त्यांना शिदा द्या. समुद्राचा खारपणा आणि मालकाचा मोठेपणा कधीही कमी होणार नाही. दान पावलं मालक दान पावलं. वेळ फिरली चेहरा तोच आहे. नशीब पुन्हा त्याच वळणावर आलंय. विरू रक्षण करशील का गेल्या जन्मासारखा मातीत मिसळशील? सरपंच बघितलं का ह्यो नंदी बैलवाला कसा बडबड करीत होता. आमच्या सखू वहिनी पाया पडल्यावर कसा शॉक लागला का झालं होतं त्याला. त्या नंदीवाल्या डोक्यात काय शिरली कोण असतो. जाऊ दे आपल्याला काय आपली सको दिसली बाद झाले. तू पाडला. सरपंच पान तर मी लावतोच पण तुमचं पण आधीच लागलेलं दिसतंय. तेवढं ती चप्पल काढताना तुझ्याकडे बघत होती का तुझी लायकी काढत होती तेवढं बघ बाबा. जाऊ दे तुमचा पान तुम्हीच खावा. मी निघतो मरू तिकडे. सरपंच ठीक आहे. सरपंच खा. बघा बघा बापू भेटू. भेटू हा. बापू आपल्या आधी दूध दूध म्हशीचं काढलं होय. म्हशीच आहे. आमचं रेड्याचं आहे. वाईट झालं ते नाही सरपंच. अत्तर तर झाक मारलाय. त्या सरपंचानं वाज घेतला का नाही? तुझ्या अत्तराची ड्युटी नाही लावला म्हणजे झालं. काय काय तिथं. बापू आपले सरपंच जरा फॉर्ममध्ये आहेत आता. फक्त कसं आहे सखू मॅडमने नीट लक्ष दिल्यावर ह्यांच्या अत्तराचा वास घाम होऊन असा गळू नाही म्हणजे झालं. तुमचं दोघांचं झालं असलं चला.
आपल्याला काय आपली सको असली म्हणजे बस. अरे मॅडम आज दुधातली साय मात्र लय घट्ट आहे. पाहिलं तर बघा. घट्ट आहे. काय बोलायला नव्हतं म्हणताना बोलले असं काय बघायला. घट्ट आहे की घट्ट आहे. जसा आपला शब्द असतो तसा हा ना. हां हा शब्द तर कुणी पण देतं वीरू, पण शब्द पाळायला सरपंचाचं काळीज लागतं. नुसत्या कविता करून डेअरीचा हिशोब लागत नाही. मॅडम तुम्ही थोडी ढील देऊन बघा की आमचा ह्यो पट्ट्या गावाचा कसा नकाशा बदलतोय. सरपंचाचा नकाशा बिघडला. नकाशा बिघडतो आहे. सरपंच नकाशा बदलायला पण आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला लागतंय. बरं ते जाऊ दे, उद्या वेळेवर दूध घेऊन या. आणि हो, तुझी ती कस्तुरीची कविता म्हणून गावातले फेमस आहे. आम्हाला पण कधीतरी ऐकव. ऐकायची नाही का? अरे ते घ्या ना दूध देऊन काही इथंच ठेवून जाणार आहे. तू पण येणार का? बापू बापू लगा जागा पुरत नाही एकतर आधीच. सरपंच थोडं मागवा बापू. बापू थोडं मागव. गॅरेजवर आहे सरपंच. बापू पण थोडं मागव. गॅरेज पण लागले. जागा नाही. बापू थोडं माग. सॉरी. हा